अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धारगाव रोडवर मुर्शदपूर फाट्याच्या पुढे नरोडे वस्ती परिसरात आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात बाळासाहेब दामू घुमरे वय 55 राहणार सांगवी तालुका सिन्नर यांचा मृत्यू झाला, तर अनिल खाजेकर वय 45 राहणार कोळपेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार दोघेही आपापल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना नरोडे वस्ती परिसरात त्यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली। अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक माहिती घेतली। बाळासाहेब घुमरे यांना अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। दरम्यान गंभीर जखमी अनिल खाजेकर यांना संजीवनी उद्योग समूहाच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे। या अपघाताचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत असून नेमके हा अपघात कसा झाला हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।